75ची शाल अंगावर पडते तेव्हा वय झालं आणि थांबावं असं त्यांचा अर्थ होतो असं वक्तव्य भागवत यांनी केलं। त्यानंतर राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच बोट दाखवलंय। पाहूयात। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने दो। 75व्या वर्षावरून सरसंघचालक मोहन भागवतांनी जे वक्तव्य केलं ते भुवया उंचावणारं आहे। 75ची शॉल अंगावर पडली की थांबायची वेळ असते असं मोहन भागवत म्हणाले। नेमका तोच धागा पकडत संजय राऊतांनी भागवत मोदींना बोललेत असं म्हटलंय। 75 वर्ष त्यांची पूर्ण झाली। आम्ही सगळे वृंदावनला बैठकीत होतो, सगळे देशभरातले कार्यकर्ते होते आणि शेवटच्या त्या समारोपाच्या अगोदरच्या सत्रात शेषाद्रीजींनी म्हटलं, आज अपने मोरोपंत जी के 75 वर्ष पूरे हुए, इसके लिए उनको शाल, तो शाल पांघरली। मग ते असं म्हणाले, 75 वर्ष का आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हूँ। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने दो। आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत। त्यांची दाढी पिकलेली आहेत, त्यांच्या डोक्यावरची केस उडालेली आहेत, जगभ्रमण करून झालेला आहे, सर्व सुख भोगलेली आहे सत्तेची। आता जो नियम आपण केलेला आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल। संघाचे दीर्घकाळ प्रचारक असलेले मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावरच्या पुस्तकाचं प्रकाशन भागवतांच्या हस्ते झालं। त्यावेळी भागवतांनी 75 वर्ष झाले की थांबून इतरांना संधी देण्याची वेळ असते असं वक्तव्य केलंय। भाजप आणि आरएसएस मध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे आपण पाहतोच आहे की राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अजून नेमले जात नाही आहे। तो गोंधळ आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे। आपल्या मराठी भाषेतला शब्द आहे गोंधळ, म्हणून मी त्यांच्या पार्टीत गोंधळ चाललेला आहे मी म्हणणार नाही, पण ते चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यात काय चाललं काय नाही ते त्यांच्या घरातला प्रश्न आहे। त्याच्यावर मी काही फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही। विशेष म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत ज्या दिवशी बोलले त्याच दिवशी अमित शहांनी निवृत्ती संदर्भात भाष्य केलंय। निवृत्तीनंतर आपण वेद, उपनिषद, नैसर्गिक शेतीसाठी वेळ देणार असं अमित शहा म्हणाले। मैंने तो तय किया है कि मैं जब भी रिटायर्ड हो जाऊंगा, मैं मेरे बाकी का जीवन वेद, उपनिषद और प्राकृतिक खेती के लिए खर्च करूंगा। ये प्राकृतिक खेती ये इस प्रकार का एक वैज्ञानिक प्रयोग है जो कई प्रकार के फायदे देता है। निवृत्तीनंतर जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता येतात। जसे आमच्या नानाजी देशमुख होते संघाचे, त्याने उत्तम प्रकारचं कार्य चित्रकूटला केलं। अनेक जण आपापल्या भागात जाऊन सामाजिक आणि इतर कामं करत असतात ना, त्याच्याविषयी काय आपल्याला कोण काय करणार त्याच्यावरती चर्चा करण्याचं कारण नाही। किंबहुना या दोघांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येत आहेत, हे देशासाठी शुभ संकेत आहे। 75 वर्ष झाली की राजकारणातून निवृत्तीचा भाजपमध्ये अलिखित नियम आहे। त्यानुसार लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारखे दिग्गज नेते राजकारणापासून निवृत्त झाले। त्यातच आता भागवतांच्या वक्तव्यानंतर तेच कनेक्शन विरोधकांनी मोदींसोबत जोडलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।